तेव्हा भगवान विष्णू यांनी माशाचा अवतार घेतला. समुद्रात जाऊन त्या शंखात लपलेल्या असुराचा वध केला. तो शंखात लपला होता म्हणून त्याला नाव पडलं शंखासूर. कोकणातील आपण कधी मंदिरे पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला कमीत कमी 3 ते जास्तीत जास्त 5-6 देव पाहायला मिळतात. यातील स्त्री देवतांची संख्या जास्त असते आणि पुरुष देवतांची संख्या कमी असते. पालखीसोबत जी लोक असतात त्यांना खेली असं म्हटलं जातं. आणि हे खेली पालखीसोबत 9 दिवस फिरत असतात. पालखीतील देवी देवताला नवस करताना गावकर किंवा पाटील जे गाराने घालतात त्याला मनसने असं बोलतात. आता काही दिवसांवर शिमगा येऊन टेपलाय. शहरात कामाला असणारा चाकरमानी पुन्हा एकदा आपल्या गावी परतणार. पुन्हा एकदा शिमग्याचे रंग उधळणार. गणेशोत्सव आणि शिमगा हे 2 सण म्हणजे कोकणी माणसाचे जीवकी प्राण आणि ह्या सणांसाठी कोकणी माणूस गावी जातो म्हणजे जातोच. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोकणातील शिमगा. कोकणात शिमगा साजरा करण्याची पद्धत प्रत्येक गावात वेगवेगळी आहे. काही गावांमध्ये ग्रामदेवतेची पालखी निघते तर काही गावांमध्ये गोमूचा नाच केला जातो. बहुतेक गावांमध्ये पालखी नाचवली जाते आणि ह्या पालखीमध्ये विराजमान असते ती गावची ग्रामदेवता. कोकणातील आपण कधी मंदिरे पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला कमीत कमी 3 ते जास्तीत जास्त 5-6 देव पाहायला मिळतात. यातील स्त्री देवतांची संख्या जास्त असते आणि पुरुष देवतांची संख्या कमी असते. सालबाई, काळकाय, मानाई, जोलाई, विरेश्वर, सोमय्या, मसोबा अशी देवदेवतांची नावे आपल्याला कोकणात पाहायला मिळतात. आणि ह्याच देवी देवतांची मुखवटे या पालखीमध्ये बसवले जातात. गावातील दुसरी होली पेटली की पालखी आपल्या खेल्यांसोबत इतर आजूबाजूच्या गावातील लोकांना दर्शन द्यायला निघते. पालखीसोबत जी लोक असतात त्यांना खेली असं म्हटलं जातं. आणि हे खेली पालखीसोबत 9 दिवस फिरत असतात. या 9 दिवसात पालखी आजूबाजूच्या गावातील घरोघरी जाऊन दर्शन देत असते. पालखी या 9 दिवसात 30 ते 40 गावे घेते. पालखी गावातील घरे घेत असताना काही घरातील लोक पालखीतील देवी देवाला नवस बोलतात. नवस बोलणे म्हणजे आपल्या मनातील इच्छा देवासमोर प्रकट करून ती पूर्ण होण्यासाठी साकडे घालणे. आणि आपली इच्छा पूर्ण झाल्यावर देवाला कबूल केलेली गोष्ट अर्पण करणे म्हणजे नवस फेडणे. कित्येक लोक अशा प्रकारे नवस करत असतात आणि ते पूर्णही होतात अशी लोकांची श्रद्धा आहे. पालखीतील देवी देवताला नवस करताना गावकर किंवा पाटील जे गाराने घालतात त्याला मनसने असं बोलतात. बापू देवा काय बोलतात काय ठेवशील चला पैसा उडून देशील पाणी दूर करशील एक खाल्ल्यास दूर करशील घरामध्ये धंद्यामध्ये व्यवहारामध्ये संसारामध्ये देशील इच्छा करशील आणि असो दूर करशील बाय मानाय पुढच्या वर्षी त्याला येशी तुझी अटी भरीन कारण नव सोन्याचा बोला तुझ्या नावाची दया मालतो देश माझे. काही गावांमध्ये पालखीसोबत शंखासूर असतो. काळ्या किंवा निळ्या रंगाचा कापडी अंगरखा, डोक्यावर गोंडा असलेली टोपी, चेहऱ्यावर काळा मुखवटा, मुखवट्याला मोठी दाढी आणि कमरेला घुंगराचा पट्टा. शंखासूर कोण होता हे सांगणं खूप कठीण आहे. शंखासूर बद्दल वेगवेगळी माहिती ऐकायला मिळते. असं बोललं जातं की एक असुराकडे ज्ञानाचा खजिना होता. त्याने हे ज्ञान सर्वसामान्य लोकांसाठी खुले केले, पण हे देवांना मान्य नव्हते. देवाने त्याचा वध करण्याचा निर्णय घेतला. वध होण्यापूर्वी तो असुर समुद्रात गेला आणि एका शंखामध्ये लपला. तेव्हा भगवान विष्णू यांनी माशाचा अवतार घेतला. समुद्रात जाऊन त्या शंखात लपलेल्या असुराचा वध केला. तो शंखात लपला होता म्हणून त्याला नाव पडलं शंखासूर. त्याच्या डोक्यावर असलेल्या शंखूच्या आकाराच्या टोपीमुळेही त्याला शंखासूर असं म्हटलं जातं. पण ह्या कथेची दुसरी बाजूही आहे. त्यांच्या मते शंखासूर हा वेद चोरणारा नव्हता. उलट वेद हे त्यांच्या लोकांची संपत्ती होते. शंखासूर हा अनार्यांचा राजा होता. अनार्य म्हणजे मूळ निवासी आणि शंखासूर ह्याला त्याचं ज्ञान परत मिळवायचं होतं. पण ह्या संघर्षात देवांकडून त्याचा पराभव झाला. कोकणातील काही गावांमध्ये शंखासुराला आजही दानसूर राजा असं मानलं जातं. काही ठिकाणी त्याला ग्रामदेवतेचं प्रतीक मानून त्याचा सन्मान केला जातो. असंही सांगितलं जातं की शंखासूर हा भक्त प्रल्हाद यांचा खापरपंत होता, विरोचनाचा पंत होता, बळीराजाचा नातू होता आणि बाणासुराचा पुत्र होता.
संकासुराच्या एका हातात चाबूक असतो, त्याला वेटी असं म्हटलं जातं. ही वेटी कापडाच्या चिंध्यांपासून तयार केलेली असते आणि ती संकासुराच्या हातात कायम असते. हीच वेटी घेऊन तो अख्ख्या गावाची प्रदक्षिणा करत असतो. संकासुराची वेटी आपल्या पाठीवर पडणे हे अत्यंत भाग्याचे मानले जाते. त्यामुळेच कोकणातील चाकरमानी ही वेटी आपल्या पाठीवर पडावी यासाठी नेहमीच असुसलेले असतात.